एखाद चक्कर टाकून या म्हटलं वावरातून. हे सायचं लंगडं घोळं लय बदमाश आहे. जर हे घुसलं ना सोयाबीन मध्ये तर सारा शेंगा वरपून टाकेल. कसंही सोयाबीन तर रानडुकराच्या तावडीतून वाचलं. नाही तर करतील बा घोर माया. चला निघा मस्त आता. पोट पूजाही झाली आपली मस्त. जरा शिकतानू नाही देता येते आंब्याखाली. मस्त झोप लागते आंब्याखाली. बरं आहे ना, घरची कटकट बी नाही, टेन्शन नाही काही. सासऱ्याचा फोन आला वाटतं बाबा. यायला काही गमत नाही पोरीले फोन लावल्याशिवाय. माय बाई आला बाई बाबाचा फोन. हो बाबाला काही करमतच नाही मला फोन लावल्याशिवाय. लस माया लावतात बाई पोरीवर. भल्ला माया लावते. 5 रुपयाला हुंगत नाही जवायले. आता मुंग आला तर मग त्याला वाटते हायच आता याच्याजवळ मस्त पैसे. काही नाही हो बाबा, काही नाही. आता वावरात चालली होती मी. तुम्हाला माहित नाही का माझ्या घरचा कसा माणूस वांडा आहे तर. निरा निढया माणूस आहे माझ्या घरचा. बॅलन्स टाकून नाही देत मले. म्हणून मी तुम्हाला लावला नाही. मी तुमच्याच फोनची वाट पाहू राहील ती. झाला निघाला माया विषय आता. आता काही 2-3 तास काही विषयच नाही आता. बिलकुल बस मला धोपटतात निरा. हे असे आहे तसे आहे, हे आणत नाही ते आणत नाही. घरात किती बी आणा, काही आणा, गुलाबजामुन आणा, बर्फी आणा. बाजार होता तर बाजारातली शेव पापडी आणली माहिती यासाठी. एवढं करतो तरी काही नाव नाही रे बापा. काही काळजी करत नको जाऊ बाई तू. मी हाव ना, माझ्याजवळ असते बॅलन्स. मी लावून देतो तुले. काही टेन्शन नको घेऊ तू. मी लावतो तुले फोन. घर सोडायची पाळी आणली तुमच्या मावर. काय बोलतले का तू बी. म्हणलं बाई ते गावात पोया बिया भरत असते का बैलाचा. तू आईले पोया पायाचा होता. ते मला म्हणलंय की बाईच्या घरचा पोया पाहू आपण. कसे बैल पुसतात, कसं त्याला आंघोळ करायला नेतात, हे ते तसं. तिची इच्छा आहे म्हणलं तर या म्हणलं मग गावातला पोया पायाले. बापा बापा बाबा असं विचारायची काही गरज आहे का. तुमच्याच जवळचं घर आहे, तुम्ही यायला पाहिजे. पोयाचं म्हणता गावातलं तर किती दिवसापासून भरू आला पोया. का आजच भरते. पहिल्या दिवशी 5 वाजता पोया भरते आणि दुसऱ्या दिवशी मग त्याला मंदिरावर नेतात पूजेसाठी. आणि तसंही मी आता तुम्हाला किती वेळा म्हणलं होतं की आईले घेऊन या, दादाले घेऊन या पोया पायाले. तुम्हीच तर म्हणा की वावराचे काम आहे बाई, येणं होत नाही येणं होत नाही. या मग जरा 8-15 दिवस राहा मस्त. तूप रोटी खाऊ घालतो. या मा बहीण तर पोयाचे कर काय खाऊ घेत नाहीत बाबा मला. हे काही काम आहे काय आता याचं पोयाचं. सारं मॅनेजमेंट करून ठेवलं माझ्या दोस्ताई संग. आता हा कबाब मध्ये हड्डीला त्याच्याच मागं राहा लागेल ना मला मग. आहे की नाही. हो येतो मग जरासं 2-3 दिवस. 8 दिवस तर काही व्हायनं होत नाही माझ्या. पण 4-5 दिवसासाठी किंवा 2-3 दिवसासाठी येतो. 1-2 दिवस ते बाकीच्या गावाला जायचं आहे. तिकडे जरासं जाऊन येतो. 2-3 दिवस त्या घरी राहतो. येतो मग. हो बाई त्या बापाला सांग की तो पूल खसला म्हणा आमच्या गावातला. काही येता येत नाही. पंजाब डकनं सांगितलं ना किती पाणी उरलं गावात. फालतू अटकून जातील आपल्या गावात. त्याच्या सुट्ट्या वाया जातील मग अजून. बाबा थांब ना 2 मिनिटं. हे घरचे काहीतरी बोलू राहिले त्याचं ऐकतो मग तुम्हाला सांगतो काय म्हणतात हे. कोणता पूल क्रॅक झाला हो काही सांगता निरा. कोणतं मुसळधार पाणी उरालं. रोज जातो आम्ही अकोल्याले त्या पुलावरून. काही बोलत राहता निरा मॅटासारखं. माहित नाही काही नाही निरा. माय बाबा आई दादा वहिनी त्याचे लेकर सारे जण येऊ राहिले. मुकाट्या घरी बस जा पोयाले. सगळ्यात पहिले दुकानातून सामान घेऊन या. माझ्या घरचे येऊ राहिले. जरा मस्त काही पुरण बिरण टाकतो मस्त मी पोयासाठी. तसंही बैलासाठी निवड दाखवायला करावंच लागते म्हणा. आणि त्या जरासं सामान घेऊन या दुकानातलं. ते वावरात बिवरात जायचं कमी करा जरासं. आता वावरात जाऊ नका सध्या. माझ्या बहीण पहिलेच तर माझ्याजवळ पैसे नाही. या सोयाबीनले तसाच फवारा मारला तर काय राहिला माझं भेंडा. आता काय ना आणा एवढा मोठा किराणा बाप्पा. काय माहित बा आता. स्टँडर्ड लोक म्हणले तर मग आणायला गेलं आता चांगलं नवीन नवीन आयटम काही यायला खाऊ घालायले. नाही तर अजून मानावानं खडे मोडत बसतील की जवळच्या गावात गेलो आणि काही खाऊ घातलं नाही आम्हाला. मग भला मोठा घोरच झाला बापा आता. काय बाबा या म्हणतात ते. जवळ या म्हणजे तुम्हाला या. बरं ठेवतो मग मी फोन आता. मी कामा बिमा करतो. या मग तुम्ही. मी कायलेच म्हणलं रे बा या. स्वतःच्या मनानं लावू राहिली हे फालतू दुष्काळ 13वा महिना. आता लावाच लागते वाटते सोय. इकडे तिकडे झांबल झुंबल करावं लागेल. नाही तर मग आता सामान उधारच आणावं लागेल मग. चाल रे बा बादल लावू जरा पाहुण्याची सोय. तर आता आणा तर लागेलच. हो कुठे आपल्याला भेटते उधारी बिदारी काही भेटते का तर. चाल मग खतम. आता एकदमच दुकानदाराला म्हणाव देता का उधार. एकदम नाहीच म्हणायचा होय. आता उधारी म्हटलं की दुकानदाराच्या डोक्याला आड्याच पडतात. त्यात बी बेकार माल देऊन देतात उधारीवाल्याले. जराशी आयडियाच लढवायला पुरते काहीतरी. का बा मुंग बिंग घेत असता का नाही तुम्ही. 2 क्विंटल निघाला वावरात तर मग इकायचा होता तर मग आणतो म्हटलं इकडे गाडीनं. अरे बापरे निघालाय का तुझा मुंग. काल मी गावाला गेलतो तर सळकीनं पाहिलं तर सारं मुंग हिरवाच आहे अजून लोकायचा. तुझ्या मुंग व्हायला बी घरी आणला म्हणतो.
आण ना आण ना बा, मला काय घ्यायले, आण घेतो मी. व्हायला म्हणजे व्हायलाच म्हणता येईल त्याला, पण जरासा कसं चांबट आहे मग थोडंसं. आज तसंही मी बाहेर टाकेलं आहे उन्हात रस्त्यावर, चांगलं कडक ऊन पडवायला, तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाहून जाईल. पण मी काय म्हणतो की आज काय झालं माहिती आहे का, योगायोग पाहुणे उरायले घरी. आपल्याला कसं मग पाहुणे आले तर मग 1500चा किराणा नेणार आहे. मग मुंगातून काटून घेजा तेवढे, आहे की नाही. 5 वाजेपर्यंत घेऊन येतो मी गाडीनं. त्याचा जरासा गोलसर आहे तर सुकू द्या जरासा, मग काय म्हणणं आहे, तुमचं नुकसान झालं नाही पाहिजे, आहे की नाही. किती पोते झाला मग मूग असा? हे पा, आपल्याला काही जास्त पोते झाला नाही, 2च पोते मूग झालाय. मला एवढ्या दूर न्या तिकडे बाजारात इकाले, मग गाड्या भेटत नाहीत. एक तर आता पेट्रोलचे भाव जास्त झाल्यामुळे ते गाड्याचे भाव लय वाढले बा न्यायचे, मग त्यातच पैसे चालले जातात सारे. मग मला 2च पोते आहे तर इथंच विकून टाका हा, मग काय जमलंच तर मग पुरा किराणाच घेऊन जातो, मग त्या पैशाचा म्हणजे टेन्शनच नाही मग, आहे की नाही. बरं आहे लेकाचं, मग 2-3 हजार तर जागीच छाप नाही. 5 वाजता मूग आला की मग उद्या जाच लागते मार्केटला घेऊन तो. बरं आहे, 2-3 हजाराचा किराणा आहे तसं चालला जाते मग. अरे ज्ञाना, तुम्हाला कोण नाही म्हणलं हा? शांता भाऊ, तुम्हाला कोण नाही नाही म्हणलं ना, आता लोक बी तुम्हाला कधी नाही म्हणलं का आम्ही? बिंदास घेऊन जा, काही विषय आहे का राजो? घेऊन जा, घेऊन जा, काय पोतं पितं असेल तर घ्या, घेऊन जा. 1000चा लागला तर घ्या, किंवा मग 500चा घ्या, किती पाहिजे तुम्हाला तो घेऊन जा. आता लागत असेल आता घ्या, नाही तर मग संध्याकाळी लागत असेल तर संध्याकाळी घेऊन जा. मग कायला घेऊन जाऊ बाबा, माया मग तर तसं झालंच आहे वावरा. तुले माहीत झालं तर मग तू देशील बी नाही मले किराणा. हे संधी आहे, संधीचं सोनं करायला पुरते सध्या, मग काही जमणार नाही आपला जुगाड. आताच नेतो ना मी, मग माय मागायला काम आहे, मग वावराचे काम काही सुचू देत नाही मला. आताच नेतो मी. ते वावरात वानेर काही सुचू नाही देऊ राहिले आता, आणि आमचं घोडं बी असं आहे की मग सारा वावर खराब करून टाकील बा ते उचलून नेला. मग ते थैली बिली आणली की कसं, की मग ते थैली बिली घेऊन या ना मग. थैलीचं काय, थैली तर खिशात घेऊनच आहो मी. आहे ना थैली आहे ना, खिशात असतेच माझ्या एक थैली. म्हणजे काय, काही कधी काम पहिले काही सांगता येत नाही बा, मग थैली घ्यावं एक खिशात असतेच आपल्या. आता म्हणूच राहिला तर मग चांगला अगय पगय घेऊन घ्यायला पुरते किराणा. कसं मग याला माझ्या झाडं फालतू देणार बी नाही. एक तर त्यात उराले पाहुणे, पाहुण्याच्या मदत का मग जरासं काही शिल्लक सांगितलं की मग काही संपलं, बायकोनं काय सांगितलं की मग येईल वांदा. एक तर आपल्याजवळ ना कवडी ना दवडी. कसं आहे, मुंग घेतलो निघत नाही, येतो काही आपल्याजवळ पैसे नाही. आता चाललं मुंगाचं नाटक, मग समोर कायचं सांगा बापा. आता काही यादी बिदी आणली असेल मग करून, नाही का? बापा यादी किती काय, तयारच आहे यादी. का तुमची देर होती म्हणण्याची हो. भेटू मग सोयाबीन लो त्यातलो काय मग आता. अरे राम राम हो पाटील बा. हे ऐकलं का, आज कोणी रस्त्यात काही ना कोणी भेटूच राहिलं साहेब. आता हे आलं म्हटलं तर आता अर्धा घंटा कुठे खातेच माया बोलून. मग कसं काय म्हणता, कुठे चालले? काही नाही चाललो होतो घरी किराणा घेऊन असं. बरं बरं, मग मी काय म्हणतो, ते कंट्रोल आलं का आपलं? हा, ते गहू आले का, त्या तांदूळ आले का? हो म्हण लागल, मग लवकर तरी चालला जाईल बुडं सायचं. हो आलं ना, ते पोयाचं बी कंट्रोल आलं, फुकटा आलं बी आलं, आणि ते 2 रुपये किलो आलं बी आलं. सबन आलं, जा नाताले सांगा आणि घेऊन या जा. मग ते हरभऱ्याची डाळ बी आली असेल मग. साखऱ्या हरभऱ्याची डाळ पहिले सणवार असला की येत जाय. यावेळेस आली का मग? आता पोया आहेत. माय बहीण, हे बुडं निरा सतावतेच मले, काही भेटलं की निरा सारं माहीत असते. आले घेऊन खबर. हरभऱ्याची डाळ का? हो आली ना, हो आली आली. आता मी ओट्यावर बसेल होतो, ते काय लोक म्हणे नाही आली नाही म्हणे, काय म्हटलं का मला कोण समोर राहिले. कंट्रोल याचंच आहे म्हणे अजून. लोक का मॅड समजतात का मला, काय म्हटलं का? लोकांना वाटते याचं पोरगं लागेल आहे सरकारी नोकरीवर तर यांना कंट्रोल आणावंच नाही. अरे आम्ही बी गरीब आहोत आता आमचं पोरगं लागलं ते सरकारी मेहनत करून लागलं. लयच जैतोडे लोक आहेत बा आपल्या गावात, लयच निरा. आता आम्हाला भेटते कंट्रोल कसं बी, याच्या कोण पोटात दुखते मग, हे नाही समजत मला भेटून राहिलं ते माझ्या कर्मानं. माझ्या पोरगं नोकरीवर लागलं ते त्याच्या कर्मानं लागलं. यायची काऊन जायते माझ्या म्हणणं. बुडगं तर मला सगळी चौकशी करून दिसून राहिलं बाबा. बुडं मायापेक्षा 2 हात शिल्लक दिसून राहिलं. अहो तुम्हाला लोक माहित नाहीत का आपल्या गावातले कसे आहे. कोणाला सुद्धा दिसत नाही आपल्या गावात लोकायले कोणाचं. त्याला वाटते तुमचं पोरगा आता लोक लागलं, मग तुम्ही काय पाहिजे तुम्हाला कंट्रोल बिंट्रोल, म्हणून तुम्हाला त्याचं म्हणत असतील. हे बुडग्यानं मला थांबवलं होती माझ्या डोक्यावर एवढं पोतं दिलं आहे. मला घरात नाही लागते तिकडे पाहुणे उरायले, आणि मला उरायला इकडे वज. जा रे बा, जा लवकर जा, घेऊन ये तिकडे कंट्रोल काय आहे तर. हो ना, लोक लय डेंजर आहेत बा आपल्या गावातले. जा बरं, जा तिकडे ते दाय बी आली, ते साखऱ्या बिकऱ्या आलं, जा घेऊन या बरं, जा घेऊन या. आलं तिकडे जा.
बरं बा, जातो मी. थैली नाही माझो सध्या, घरी जातो, थैली आणतो, मग जातो कंट्रोलमध्ये. त्याचं डोकं खातो आता जरासं काय आहे तर. काऊन नाही म्हणून तर देऊन नव्हतं राहिला तर. चला बा लवकर, किती वाजू राहिले? 1 वाजू राहिला ना. जेवण राहिलं, खावण राहिलं अजून. सकाळी तसं नाश्ता केलता आपण दाबून, पण जरासं अजून जरा पोट रिकामं झाला आता. आणलं तर किराणा, ते बायको वाट पाहू लिहिशील. चला जातो मग आता. ये म्हणा आता तुझ्या भावाले बाबाले, कोणती जत्रा असेल या म्हणा, घेऊन या. आणला म्हणा किराणा आता. हप्ताभर राय का महिनाभर राय म्हणा आता. मग पाय म्हणा काय पोयातलं पायतं म्हणा बिचारायला. पाय वा, आणलाय किराणा नाही, जरसाच धीर नाही तुम्हाला. संध्याकाळ आणायचा असता. नाही बा, चांगलं नाही वाटेल ना ते. आपल्या फाटक्यात पाय दिसले तर मग कसं म्हणतील ते. बहिणीचं कसं आहे बा, सासर कसं आहे काय म्हणतील ते. बहिणीचं लयच गरिबी कामा वाटते बा. मग असं वाटे ना त्याला. मग आपलं दुःख दाखवावं नाही कोणाले, आपलं दुःख आपल्याजवळच ठेवावं. काही दुखायला दाखवावं नाही. माझ्या असं आहे की बाहेरच्याला काही दाखवावं नाही बा. आपल्या घरात काही असो तिकडे आपलं हे की नाही, आपल्या फाटक्यात पाय असो काही असो, लोकांना काही दाखवा नाही बाहेरचं आपलं. आता हा किराणा मस्त भरण्यानं भरून ठेव. आता 8-15 दिवस काही आपल्याला टेन्शनचं काम नाही. माय मी बायाला काही सांगतो तर माझ्या घरचा भाव एवढा चांगला आहे माहिती नाही बाई मला. पाय बरं, माझ्या भावासाठी एवढा किराणा आणला व किती कायची माझ्या भावाची. आता हा किराणा आपल्यालाच खा लागते. पण माझ्या भावाचा फोन आलता आताच, तो काही येऊन नाही राहिला म्हणते. ते पेपरात आलं म्हणते की पोया आपल्या गावातच साजरा करा, म्हणजे घरी साजरा करा, कोणाच्या गावात जाऊ नका, ते चांगलं नसते म्हणते काहीतरी. ते काय येत नाही म्हणते मग आता. अरे बाप रे बाप, का बापा सूर्य का पश्चिमी उगवला काय मी. आता सूर्याकडून उगवला होता, सूर्य पूर्वेकडून, आता पश्चिमेकडून गेला का काय मी. लय मस्त खबर दिली बाई मला आता. चला, कोरोनानं एवढी तरी साथ दिली आपल्याला, येऊन नाही राहिला. मग आता आपली जे करणे असते ते मस्त होते मग आता. मस्त कर बाजवता येते पोह्याची, मस्त आपला इंतजाम व्हायलाय दोस्ताई संग. आता येत नाही म्हणते नाही. पाय ओ माय, असं आहे मग आता. आता मग एवढा मोठा किराणा आणला त्या भावासाठी, आता येत नाही म्हणते का. आता एवढ्या उल्हासानं आणला बा. माझ्या सासरे बा येऊ राहिले, तुझ्या भाऊ येऊ राहिला, आई येऊ राहिले, बाबा येऊ राहिले, सगळे येऊ राहिले. मग काय मग असं वेळेवर जमत नाही, मग हे चांगलं नाही वाटत. असंच काम आहे का हो यायचं काही बी. मी म्हणून आता येतात बा, मस्त करावं काहीतरी, करबीर वाजवा. पण आता काय येऊन नाही राहिलं मग काय करावं आता. आता म्हणतच त्याला काहीतरी काम निघालं म्हणते, मग तो काय आला नाही. येईल म्हणते ना नवरात्रात, देव्या बसतात की नाही अकोल्यात चांगल्या, येईल म्हणते. मग चांगलं पाहायला येईल म्हणते, देव्या बिया पाहायला येईल म्हणते. कायले बोलाव त्याले, ये म्हणा, ये म्हणा घरी, ये म्हणा देवी पाहायला ये, गणपती पाहायला, पण घरी नको येऊ म्हणा. फक्त घरी आला की सारा कार्यक्रम झोपून टाकतो तू मग. चला मग, लय वाजले आता, करतो आता दुकान बंद. 5:30 वाजू राहिले तरी या शांतारामनं काही अजून मुंग आणलेच नाही. याचे मुंग काय आता काही काय दुबईवरून येतात का काय मी. तर भेटू त्याले काय म्हणते तो. मुंगही घेऊन गेला आणि किराणाही घेऊन गेला चांगला 5-10 हजाराचा. टाकील तिकडच्या तिकडेच विकून. त्याच्या मागं आहेत बाबा 17 लफडे. पहिले एक त्या उधारायला एवढा कटायला माणूस, एक तर कोरोनात पहिलेच धंदा नाही, त्या उधाऱ्या घेऊ चालले 5-5, 2-2 हजाराच्या. आपलेच पैसे आपणच मागायला गेलं की मग म्हणते की बा भरोसा नाही का. मग तुम्हाला का आमच्यावर विश्वास नाही, गावातच तर राहतो का, देऊ शकत नाही का आम्ही, हे ते आपलेच पैसे ना आपल्यालाच सगळं का. मग 2 दिवसही तुम्हाला धीर नाही म्हणते. न्यायच्या वक्ती म्हणाल ना, मग तर पाया लाग्यावर येतात द्यावं भाऊन. मग तर लोण्या गोव्याचे होतात सारे असे, चोपडू आपल्याला लोणी लावतात. चला येतो मग शांतारामच्या घरून जरा उधारी काढून काय तर. असं एकांतात असं बसलं मस्त झाडाखाली की लय शांत वाटते आहे की नाही. मस्त आता ऊन पडू आलं, पण जरा मस्त थंडीगार सावली आहे ती. बसा म्हटलं जरा मस्त वाटते. पण इथं असं एकांत बसलं की जरा डोक्यात चांगले विचार येतात. नकारात्मक विचार निघून जातात, जरा काही सकारात्मक विचार येतात. घरी असलं की नाही राहते बायको संग भांडे नाही राहते, कचकच कचकच कटकट आहेच नाही काही ना काही. देवालाल भोले भेडा लागन, करीचं नियोजन करावं लागेल नाही काय का. सारं माया बमून घेतात मग. मला देतील दाबून सारं. मग लागेल पैसे घ्या लागतील पहिले त्याजवळून. करीलेस तर खास मावल असते बा. सापडलं बा हे बसेल ती. याले शोधणं म्हणजे मुलं मोठं काम आहे म्हटलं गावातलं. याच्या पायाला निघा, याच्या भिंगऱ्याचाच म्हटलं कुटी, आता कुटी तर नंतर कुटी तर कुटी तर कुटी. अरे ओ शांताराम काकाजी, काय राजो माणूस आहे तुम्ही. बसलो राजो मी तुमची वाट पाहत तिकडे. आता येईल माणूस, नंतर येईल माणूस. तुमचा मुंगही तिकडे, मा किराणा घेऊन गेले आणि तुम्ही तिकडे. वा रे वा, काय राजो माणूस आहे तुम्ही. माय बहीण कसं आहे, बसलो होतो मस्त थंडीगार सावलीत, सुखानं जगू देत नाहीत बा हे लोक गावातले. नीट आला आता ढोमशे.
ना माणसाच्या मागं काही चढेच लागल्यात काय, माय ग्रह बिघडले का काय काय म्हणत बापा. आता याच्याजवळून किराणा उधार घ्यायला पैसे पाहिजेत. मग मला आता शांतारामजी काका म्हणते, आता शांताच म्हणते मले. अरे या या या, काल आल तुम्ही तुमच्या दुकानावर. कुठे गेलते तुम्ही? आ तो दुकानात नव्हते तुम्ही? काल आल तुम्ही. कुठे गेलते म्हणलं, कुठे गेलते काल? कुठे नाही गेलतो मी, घरीच होतो. जेवायला गेलतो घरी जरसा. आज दुपारी जरासं 1-2 तास दुकान बंद करतो मी. ऊन पाना किती आहे. पोरानं कूलर आणला जरासं हवा खातो. उन्हात दुकान चालू ठेवता कोण गिराईक येत नाही, काही नाही. का दुकानातच काम करायला होता का मले? किराणा दुकानात का पुड्याच बांधत बसू का मी जिंदगी भर रात दिवस? चला जमलं आपलं काम. अंदाज बरोबर आला आपल्याला. आणि ते कुठे आहे मोंगन बिंग कुठे आहे? हे घेऊन येतो न असं आहे न तसं आहे न वाळू घातला न हे केलं न ते केलं. फकाल्या मारल्या माझ्यासमोर. चला बरं द्या बरं मोजून ते पटकन किती आहे काय आहे तर. काय मुंगन कायचं काय. हे 10 किलो होते का नाही मले काय माहित बाप्पा. ते सांगायला आलो तुम्ही काल, पण तुम्ही नव्हते दुकानावर. आपली भूलचूक झाली नव्हता, त्याला काय करावं होता कोण. मी तुमच्या दुकानावर आलो तुम्हाला बोलायले, आणि आमच्या घरच्या बाईनं तिकडे विकून टाकले. मग ते तांदूळ बिंदूळ मूग बिंग घ्यायला येतात ते ज्वारी बिवारी कंट्रोलचे भेटले की त्याला विकून टाकले हिनं बाईनं आमच्या. बरं इकले तर इकले, आणि त्याच्यावर चादरान साड्या घेतल्या. ते चादरान साड्याला आता दिवाळी बिवाई जवळ येते समजा, तर मग हे बाया घेऊन ठेवतात पोया बियाले. आता बाजूलचीनं घेतली चादर त्याच्यावर, तर मग आमचीला काय आवडते काय. मग एक बायाचं काम तुम्हाला माहित नाही कसं. हिनं आणलं तर मग साडी तर मग तिला तशी पाहिजेच. मग ते टाकला तिनं बा गेम वाजून द्यायचा. आता ते सासरेबाई येऊ राहिले, मेव नाही येऊ राहिला आता, मेवणी येऊ राहिली. तिनं त्यातच सारे पैसे खर्चून टाकले. मग आता सगळे देतो मी, तुम्ही काही काळजी करू नका. तसे देतो मी पैसे, 1-2 दिवसात देतो. दुधाचे पैसे याच्यात अजून. गेलं मग नाही पुढच्या पिकावर गेलं मग आता आहे की नाही. पाहिजे दुधाच्या पैशावर देतो म्हणता तर खरी. ठीक आहे थांबतो लोक मी. मग म्हणू नका की ढेपीतच गेले सारे पैसे. दुधाचे पैसे आले की नक्की दे जा बा. मला माल भर लागते ना दुकानात. नाही तर मग बस लांबवा मला सोयाबीन लोक. हे उदारीवाले माया सारं दुकान बंद करून टाकतात का काय माहिती. मला दुकानाला तालाच लावा लागते आता. 2-4 महिन्यात बसते माझ्या दुकान आता. तालाच लावा लागते मला आता. आता कायची यायला दुधावर देतो, याला लांबूत आता पुढच्या पिकावर. याला हरभरा आणि कापूस बिपूसवर देतो किंवा सोयाबीनवर. मग पाहतो काय म्हणते तर. सध्या देतो काय याले मी आता. इकडे माझ्याजवळच काही फुटी कवडी नाही, त्यात मेवना सासरा येऊ. मग काय आता ते कॅन्सल झाला. मग याला काय सांगा लागते. सांगून देतो त्याला आलते म्हणून. सारा खर्च झाला त्याच्यात. कर ना म्हणा दुकान बंद. तू दुकान बंद कर, मी कर्ज काढून दुसरं मी लावतो दुकान मग अजून. चला बा काय शांततेत बसलो होतो. कसा बी आला माझ्या डोकसं खायला. आता जातो घरी, झोपतो जरासा, अंग टाकतो. लय उन्हाळा झाला बापा आता, लय ऊन तापू राहिलं. चला मग भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.